तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काय झालं 2019 साली मला मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं का नको होतं? सगळ्यात जास्त जुना सगळ्यात जास्त वेळा निवडून आलेला संतोष सराडे मीच होतो ना, मला घेतलं नाही। पण माझा अधिकार होता, पण मला घेतलं नाही। त्यानंतर कधीही मी नाराजी व्यक्त केली नाही, कधीही नाराजी व्यक्त केली नाही। दुसऱ्या दिवसापासून सभागृहामध्ये उभं राहून भारतीय जनता पार्टीवर तुटून पडण्याचं काम, मला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रुसून बसण्याच्या वेळी तुटून पडण्याचं काम जर कोण करत असेल, अर्णव गोस्वामी पासूनचा रायगडचा किस्सा बघा काढून, त्या सगळ्यामध्ये तुटून पडत असेल कोणतं भास्कर जो पडला होता, संपलं काम नाही ना आपल्याला मिळालं, हटत नाही। माझ्या आयुष्यात काही एक वेळाच अनेक वेळा माझ्या पुढे ताट ओढण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण माझ्या आयुष्यामध्ये मी कधी कोणाचं ताट ओढलं नाही। अनेकांनी ओढलं, अनेकांनी ओढायचा प्रयत्न केला। परवाच्या आमदारकीचा पण तोच प्रकार होता, पण मी नाराजी नाही व्यक्त केली, नाराजी व्यक्त केली नाही। आज पक्ष फुटला, त्यावेळेला मला मंत्रिपद दिलं नाही, पक्ष फुटला। तो एकच कोणतरी एक माणूस म्हणाला की भास्कर जाधव हे आमच्याकडे आले होते सुरत पर्यंत, पण आम्ही त्याला घेतलं नाही। एकनाथ शिंदेना 100 वेळा त्यांनी फोन केला असं सांगितलं। मी अख्ख्या मीडिया समोर गेलो, भास्कर जाधवनी 100 सोडा, एक जरी फोन एकनाथ शिंदेला केला असला, हे जर तू सिद्ध करून दाखवलंस आरोप करणार ना, तर तू एका बापाच्या पोटचा, आणि सिद्ध करून नाही दाखवलं 100 फोन राहू द्या, एक फोन, तर तू 100 बापाच्या पोटचा, 100 बापाची औलाद। हे सांगण्याचं धाडस मी केलं। मोठा मुंबईतला भाई दादा गँगस्टर असा तो माणूस। आपण आपल्या तत्वानं जगतो, तत्वानं मरतो, तत्वानं मरतो। मी अनेक वेळा सांगितलंय की पक्ष बदलणारे जर धोकादायक आहेत, गद्दार आहेत, तर त्याच्यापेक्षा पक्षात राहून पक्षाच्या विरोधात जे कारवाया करतात ते माझ्या दृष्टीनं महागद्दार असतात, हा माझा स्पष्ट आहे। पक्षात राहून वरती निष्ठा काय बळायच्या, आम्ही कुठे गेलो नाही, अरे गेला असत बरं झालं सध्या हो। काय चाललंय हे काय पद म्हणजे आहे का? म्हणजे खर्च आहे आम्हाला माहिती आहे, न्यायाशाचा भाग नाही, पण त्यालाही काय मार्ग असतात, त्यालाही काय मार्ग असतात। आणि म्हणून निष्ठेनं राहणं, मी आज सांगतो तुम्हाला, आज मी सांगतो त्या पद्धतीने, मी सांगतो तसं काही सगळं नसतं। माझी काम करण्याची पद्धत अनेकांना माहिती आहे। सगळ्यांना एकत्र बसतो घेऊन, एक पदाधिकारी जरी नेमायचा असला, एक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्याला उमेदवारी द्यायची असली, तरी सगळ्यांना घेऊन बसतो आणि मी चर्चा करतो। शंकरराव, मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।